हॅलो एव्हरीवन, स्कूल फ्रॉम होमच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मराठी या विषयावरती एक व्याख्यान ऐकणार आहोत आणि त्यासाठी आम्ही मिसेस अवंती बायस यांना आमंत्रण दिलं आहे. अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम हायस्कूल या शाळेत अवंती मॅमनी 30 वर्ष अध्यापन केलेलं आहे आणि भाषा अभियान नावाची त्यांची लँग्वेज अकॅडमी त्या गेली 12 वर्ष चालवत आहेत. आदर्श शिक्षक नावाच्या पुरस्काराने त्यांना पुणे महानगरपालिकेने पुरस्कृत देखील केलेलं आहे आणि SSC बोर्डच्या अनेक लेवल्सवरती त्यांनी काम केलेलं आहे. चीफ मॉडरेटर लेवलवरती पण त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांचे महाराष्ट्रभर अनेक मराठी या विषयावरती व्याख्यानं झाली आहेत. सो थँक्यू सो मच मॅम आज आम्हाला वेळ दिल्याबद्दल. आणि मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही तुमचं व्याख्यान सुरू करावं. थँक्यू तनया. नमस्कार. ऑनलाईन असलेले माझे सगळे 10वीचे विद्यार्थी मित्र, त्यांचे पालक, आज सध्या आपण ज्या संकटातून जातो आहोत ते खरोखरच अतिशय महाभयानक असं संकट आहे. त्यातून तुम्ही सगळेजण 10वीची बोर्ड एक्झाम देणार आहात. त्यामुळे तुमच्या दृष्टीनं हे वर्ष खरं तर अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि असं असताना शाळा बंद आहेत, कॉलेजेस बंद आहेत, तुमचे कोचिंग क्लासेस बंद आहेत, तुम्ही घरात आहात, कुणाला भेटू शकत नाही आहे आणि म्हणून कोणतीही गाईडलाईन किंवा मार्गदर्शन मिळायला मार्ग नाही आहे. तर त्यामुळे या परिस्थितीमध्ये या लाईफलाईन्स नावाच्या यूट्यूब चॅनलनं खास तुमच्यासाठी स्कूल फ्रॉम होम ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. यामध्ये सगळ्या विषयांची व्याख्यानं तुमच्यासाठी ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत आणि या व्याख्यानांमधून तुम्हाला आत्ता सध्याच्या या काळामध्ये घरी बसून तुमचा तुम्ही अभ्यास कसा करायचा आहे आणि प्रत्येक विषयाची तयारी कशी करायची आहे याचं मार्गदर्शन मिळणार आहे. तर त्यामुळे या सगळ्याचा तुम्हाला खूप खूप उपयोग होईल याची मला पूर्ण खात्री आहे. त्याबद्दल आपण खरोखरच या लाईफलाईन्सच्या सगळ्या टीमचं मनापासून कौतुक करूयात, मनापासून त्यांचं अभिनंदन करूयात की तुमच्यासाठी काहीतरी घरबसल्या ते घेऊन आलेले आहेत. तर आता आपण आपल्या विषयाकडे वळतो आहोत. आज आपण मराठी द्वितीय भाषा या विषयाचं मार्गदर्शन करणार आहोत. मला पूर्ण खात्री आहे की ज्या काही महत्त्वाच्या टिप्स किंवा गाईडलाईन मी तुम्हाला या ठिकाणी देईन त्या तुम्हाला पुढच्या अभ्यासासाठी निश्चितच उपयुक्त होतील. कारण मुलांना जवळजवळ 6 महिने उलटून गेलेले आहेत. तुमचं अर्ध 10वीचं वर्ष संपलेलं आहे आणि आता फक्त अर्ध शिल्लक आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच संभ्रमावस्थेत आहात की काय करू मी, कसा अभ्यास करू मी, कोण मला सांगेल. शाळा ऑनलाईन चालू आहेत, क्लासेसही ऑनलाईन चालू असतील, परंतु समोरासमोर केलेलं मार्गदर्शन आणि ऑनलाईन केलेलं मार्गदर्शन यामध्ये बाळांनो जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे आज मी तुमच्या समोर येऊन तुमच्यासाठी काहीतरी महत्त्वाच्या टिप्स देणार. सर्वप्रथम आपलं पुस्तक तुमच्या आत्तापर्यंत पूर्ण परिचयाचं झालं असेल. अक्षर भारती हे या आपल्या टेक्स्टबुकचं नाव आहे आणि हे टेक्स्टबुक तुमच्या सगळ्यांकडे असणार आहे. हे टेक्स्टबुक जे आहे याला सध्या तुम्ही तुमची ज्ञानेश्वरी समजा बाळा. हे टेक्स्टबुक सारखं पहा, वाचा, त्याच्यातले धडे, कविता याचा वरचेवर वाचन करा. कारण या पुस्तकाच्या माध्यमातूनच तुम्ही मराठीचा पेपर, बोर्ड परीक्षेचा पेपर उत्तम पद्धतीनं देणार आहात याची मला खात्री आहे. सर्वसाधारणपणे स्कूल्समधून सुद्धा आत्तापर्यंत अर्धा एक पोर्शन झाला असणार.
त्यामुळे संत वाणीपासून स्वप्न करू साकार इथपर्यंतच्या ज्या कविता आहेत याचा नीट अभ्यास करा. SSC बोर्डाने जे गाळलेले धडे आहेत हेही तुम्हाला माझ्या कल्पनेने याची कल्पना असेल, परंतु तरी मी तुम्हाला सांगते की एकूण जी ही 4 युनिट्स आहेत त्यामधलं पहिलं युनिट पूर्ण आहे. दुसऱ्या युनिटमधला चुडीवाला हा पाठ वगळण्यात आलेला आहे. SSC बोर्डने तो वगळला आहे आणि त्यामुळे त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन येणार नाही आहे. त्यानंतर तिसऱ्या युनिटमध्ये तुम्हाला रंगसाहित्याचे हा जो एक नाट्य उतारा खरं तर छान होता तोही वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर एक रॅपिड रीडिंगचा धडा जगणं कॅक्टसचं हाही वगळण्यात आलेला आहे. आणि शेवटी चौथ्या युनिटमधला बीज पेरले गेले हा एक सुंदर क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांचा पाठ हाही आपल्याला SSC बोर्ड एक्झाममधून वगळण्यात आलेला आहे. कारण ही सगळी जी कोरोनाची परिस्थिती आहे, ज्या संकटात आपण सगळे आहोत त्यामुळे. तर म्हणून हे वगळलेले पाठ बाजूला ठेवा आणि बाकीचे जे धडे आहेत, कविता आहेत यांचा अभ्यास करायला लागेल. आता तुम्ही म्हणाल कसा अभ्यास करायचा आहे, पण कसा? तर 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या बाळांनो मराठीचा अभ्यास करत असताना. पहिली गोष्ट आहे वाचन, रीडिंग ज्याला तुम्ही म्हणाल. दुसरी गोष्ट आहे लेखन, ज्याला रायटिंग असं तुम्ही म्हणाल. आणि तिसरी गोष्ट आहे आकलन, ज्याला तुम्ही म्हणाल अंडरस्टँडिंग. तर वाचन, लेखन आणि आकलन या 3ही गोष्टींवर भर देणं हे अतिशय गरजेचं आहे. मग आता रोज मी तुम्हाला सांगते 1 तास एवढा अभ्यास भरपूर आहे मराठीच्या तयारीसाठी. रोज 1 तास, मात्र रोज नित्यनेमानं 1 तास. मग काय करणार तुम्ही यावेळेला? तुम्ही ऑनलाईन शाळेमध्ये शिकवलेले धडे जे आहेत, मी आत्ता म्हणलं तसं की अर्धा एक पोर्शन होत आलेला आहे, तर त्याचं रीडिंग ठेवा. धड्यांचं वाचन, सारखं वाचन, सदैव वाचन हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे रीडिंग हा झाला पहिला भाग तुमचा. आता नुसतंच वाचन करून त्याचा उपयोग नाही, तर ते धडे समजून घेतले पाहिजेत, त्या धड्यांचं आकलन केलं पाहिजे. आता उदाहरणार्थ पु ल देशपांडेंची उपास नावाची एक सुंदर विनोदी कथा आहे तुम्हाला. अतिशय गमतीशीर पद्धतीनं, मार्मिक पद्धतीनं रेखाटली आहे ती. पु ल देशपांड्यांसारखं महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, आणि त्यांनी लिहिलेली ही कथा अतिशय सुंदर आहे, विनोदी आहे. पण त्यातला विनोद समजून घ्यायला हवा की वजन कमी करण्यासाठी लेखकानं प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे, संकल्प केलेला आहे, दृढनिश्चय केलेला आहे आणि तो पार पाडण्यासाठी खूप काही त्यांनी गोष्टी केलेल्या आहेत. चाळीतल्या अनेकांनी त्यांना अनेक सल्ले दिलेले आहेत. ते सल्लेसुद्धा स्वीकारून त्यांनी काम त्यांचं पुढं सुरू केलं आहे आणि शेवटी त्यांना असं वाटतं की आता माझं वजन निश्चित कमी झालेलं असणार. पण शेवटी वजन काट्यावर पाय ठेवल्यानंतर त्यांचं वजन हे पहिलं जे होतं त्याच्याही पेक्षा 10 पौंडाने आणखीन वाढलेलं दिसून येतं. आता ही जी पु ल देशपांडेंची कथा आहे यामध्ये अतिशय मार्मिकता आहे, भाषा सुंदर आहे. त्यांच्या चाळीतले जे त्यांचे शेजारी आहेत त्यांचे रिमार्क्स अतिशय मजेशीर आहेत. मग हे सगळे आपण समजून घेतले पाहिजेत. लेखकानं केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा आपण समजून घेतली पाहिजे आणि शेवटी त्यांची झालेली फजिती ही आपण समजून घेतली पाहिजे. त्याच पद्धतीनं दुसरा एक पाठ आहे मोठे होत असलेल्या मुलांना, डॉक्टर अनिल काकोडकर यांचा पाठ आहे. आणि यामध्ये त्यांनी बार्क भाभा अणुसंशोधन केंद्र या ठिकाणी लेखक ज्यावेळेला ट्रेनिंगसाठी होते त्यावेळेला डॉक्टर होमी भाभा यांच्याकडून त्यांना जे काही मार्गदर्शन मिळालेलं आहे ते अतिशय नेमकेपणाने सांगितलेलं आहे.
आणि ते मार्गदर्शन बाळांनो केवळ परीक्षेत पेपर लिहिण्यापुरतं उपयुक्त नाही आहे, तर ते अख्खं आयुष्य ते मार्गदर्शन तुम्हा सगळ्यांना उपयुक्त होणार आहे. मग या धड्याकडे त्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. लेखकाचं म्हणणं, डॉक्टर होमी भाभांचं मार्गदर्शन, त्याचा लेखकावर झालेला परिणाम, लेखकामध्ये झालेला बदल, हे सगळं समजून घेतलं पाहिजे. धडा वाचल्यानंतर हे सगळं तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर तिसराही एक पाठ आहे ऊर्जा शक्तीचा जागर नावाचा. डॉक्टर रघुनाथ माशेलकरांचा पाठ आहे हा बाळा. डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे खूप मोठे शास्त्रज्ञ, पण त्यांच्या शास्त्रज्ञ होण्याचा जो पाया आहे त्यांचा, तो त्यांच्या शाळेमध्ये आहे. आणि शाळेतल्या शिक्षकांनी ज्या वेळेला त्यांना सांगितलं की माशेलकर तुमची ऊर्जा शक्ती जागृत कराल, काहीही जाळू शकाल. एक प्रयोग करत असताना, सायन्सचा प्रयोग करत असताना जाता जाता केलेलं मार्गदर्शनसुद्धा किती कामी येऊ शकतं किंवा किती उपयुक्त पडू शकतं हे माशेलकरांनी सांगितलं आहे पाठातून. तर धडे वाचताना ह्या गोष्टी पण समजून घ्यायच्या. जी गोष्ट धड्यांची तीच कवितांची. आता 2 दिवस नावाची एक सुंदर कविता आहे तुम्हाला बाळ, कविवर्य नारायण सुर्वे यांची. आणि या कवितेतून एक जीवनातलं दाहक वास्तव सांगितलेलं आहे. कष्टकरी कामकरी लोकांच्या जीवनामध्ये जे त्यांचे हाल, त्यांना जे करावे लागणारे काबाड कष्ट, आणि इतकं सगळं केल्यानंतर सुद्धा भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली, असं कवी मोठ्या खिन्नतेनं म्हणतोय की एक भाकरीचा गोल मिळवण्यासाठी अख्खं आयुष्य पणाला लावावं लागेल. तर हे जे दाहक वास्तव आहे, हे जे गरिबीचे चटके कवीनं सहन केलेले आहेत, तर हे चटके समजून घेतले पाहिजेत. कविता वाचताना या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. कविता इतक्या वेळेला वाचल्या पाहिजेत की त्या पाठच व्हाव्यात. भले परीक्षेत कविता पाठांतराला नाही आहे, परंतु आपल्याकडून तेवढी तयारी व्हायला पाहिजे. हा झाला एक भाग, वाचन आणि वाचनानुसार केलेलं आकलन. आता दुसरा भाग जो आहे तो लेखनाचा आहे बाळा. आणि आम्ही नेहमी म्हणतो की आमच्या मुलांना मराठी उत्तम बोलता येतं, नाही म्हणलं तरी मराठी बऱ्यापैकी वाचता पण येतं, समजतंही त्यांना मराठी. पण आमची मुलं लेखनाच्या बाबतीत अक्षरशः म्हणजे खरोखरच मार खातात असं आम्ही म्हटलं तरी हरकत नाही. कारण लिखाणाची प्रॅक्टिस नाही, लिखाणाची आवड नाही, लिखाणाची सवय नाही, आणि पेपर मात्र संपूर्ण लिखाणाचा पेपर. तर त्यामुळं आपण या ठिकाणी आज जे घरी आहोत, तर उपयोजित लेखनाच्या ज्या कृती आहेत, यामध्ये आहे पत्रलेखन आहे, बातमी लेखन आहे, कथा लेखन आहे, जाहिरात लेखन आहे, निबंध लेखन आहे, अनेक गोष्टी आहेत यामध्ये की ज्या लिहिण्याच्या आहेत. आणि या लिखाणातूनच तुमचं मराठी भाषेवरचं प्रभुत्व लक्षात येणार आहे. तर त्यामुळे हे जे लिहिण्याचे प्रकार आहेत, उपयोजित लेखन या नावाखाली हा भाग आहे, आणि परीक्षेतला सगळ्यात जास्त मार्क्स तिथं असणारा भाग आहे हा. तर त्यामुळे ही लिहिण्याची प्रॅक्टिस किंवा ही सवय, हा सराव आपण आत्ता घरी बसल्या बसल्या करू शकतो. की ठरवून घ्यावं, सोमवारी मी पत्रलेखन करेन, मंगळवारी मी कथालेखन करेन, बुधवारी मी बातमी लेखन करेन, आलं लक्षात, गुरुवारी मी एखादी जाहिरात छानपैकी तयार करेन, मग मी एखादा आत्मवृत्त लिहीन शुक्रवारी, शनिवार रविवार मी आणखीन दुसरे निबंध जे आहेत कल्पनाप्रधान वैचारिक त्याची प्रॅक्टिस करेन. एक आठवड्याभरामध्ये तुम्हाला हे सगळे लिहिण्याचे प्रकार तुम्ही लिहून काढू शकाल. आत्ता सध्या तुम्ही शिक्षकांना दाखवू शकत नाही, घरी आईशी बोला. मराठीचा अभ्यास करताना बाळांनो, तुमची आई ही तुमचा पहिला गुरु आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळं आपण जे काही लिहून काढले ते आपल्या घरी आईला जरूर दाखवा.
या लिहिण्याने काय होणार आहे? अक्षर सुधारेल, वाक्यरचना व्यवस्थित यायला लागतील, शुद्ध लेखन चांगलं येईल आणि वेगानं लिहिण्याची सवय सुद्धा लागेल. कारण शेवटी मराठीच्या बाबतीत आमच्या मुलांची हीच तक्रार असते की खूप लिहायला लागतं. 3 तासात आमचा पेपर होत नाही. 3 तासात वास्तविक पेपर होतो, पण मुलांची लिखाणाची प्रॅक्टिस कमी पडल्यामुळे त्यांना तो पेपर लिहायला वेळ लागतो. तर मग आत्ता मोकळा वेळ आहे, तुम्ही हे सगळे लिखाण प्रकार लिहून काढा. प्रायमरीमध्येच तुमच्या या गोष्टी झालेल्या आहेत, तर मग त्याची सदैव सराव करणं, त्या लिहून काढणं, लिहून कोणाला तरी दाखवणं घरामध्येच, त्याच्यातले काय आवश्यक असतील ते बदल करणं, चांगले चांगले निबंध वाचून काढणं, निबंधासाठी काही कवितांच्या ओळी, सुविचार, काही म्हणी ह्या गोळा करणं आणि त्या योग्य ठिकाणी त्याचा वापर करणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. आणि तुम्ही एकदा करायला सुरुवात केलीत ना की घरातले सगळे तुम्हाला याच्यात मदत करतील. बघा, माझी शाळा नावाचा निबंध समजा लिहितायत तुम्ही, सांग, मी सांगते ती ओळ लिही तू. मज आवडते ही मनापासून शाळा, लाविते लळाही जसा माऊली बाळा. लिही ओळ. झाली सुरुवात तुमची छानपैकी. अशा पद्धतीनं जर तुम्ही सुरुवात केलीत, तुम्ही कळवायला लागलात अभ्यास, तर घरातले सगळे तुम्हाला मदत करतील. पण त्यासाठी तुम्ही स्वतःहून काम करण्याची गरज आहे. हा झाला एक भाग. त्यानंतर वर्कबुक, हे तुम्हाला माहिती असेल. तुम्हाला आता पूर्ण कल्पना आहे की तुमच्या पेपरचा पॅटर्न कंप्लीट बदललेला आहे आणि गेले 2-3 वर्ष हा फॉलो होतोय. त्यामुळे 9वीला सुद्धा तुम्ही तो फॉलो केलेला आहे. वर्कशीट किंवा कृतीपत्रिका असं आता पेपरचं स्वरूप झालेलं आहे. वास्तविक ते अतिशय सोप्या पद्धतीचं आहे, कारण पॅरेग्राफ तुम्हाला दिलाच जाणार आहे आणि त्याच्यावर विचारलेल्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं लिहायची. पण तरीही काही प्रश्न असे ट्रिकी असतील, विचार करायला लावणारे असतील की तिथे तुमचा गोंधळ उडेल. आणि आणखीन त्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे स्वमत अभिव्यक्ती, सेल्फ रिस्पॉन्सेस. त्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे की स्वतःचं मत तुम्ही लिहायचं आहे. पण तुम्ही म्हणा स्वमताची तयारी कशी बुवा करावी? स्वमत हे कोणतंही येऊ शकेल, धड्याला धरूनच ते विचारलं जातं, परंतु तरीही असं नाही की धड्यातलंच विचारलं जातं. आता मी मगाशी म्हटलं तसं उपास या कथेमध्ये लेखकानं केलेला संकल्पाचं वर्णन आहे. त्यावर आधारित तुम्हाला विचारलं जातं की तुम्ही केलेला एखादा संकल्प आणि त्याची झालेली फजिती वर्णन करा. आता तुम्हाला हे स्वमत लिहायचं आहे, स्वतःने केलेला संकल्प म्हणजे काय? दृढनिश्चय. आणि त्याच्यात तुमची फजिती कशी झाली? नेहमीच होत असते आपली अशी फजिती, हो की नाही? आपण संकल्प खूप करतो की उद्यापासून मी धावायला सुरुवात करणार, उद्यापासून मी चालणार भरपूर, मी व्यायाम करणार, एखादं वाद्य जर तुम्ही वाजवत असाल तर मी उद्यापासून त्याची प्रॅक्टिस करणार, उद्यापासून मी माझं हस्ताक्षर सुधारणार. आपण असे संकल्प खूप करतो, पण त्याची परिपूर्ती होते का? नाही. आपली अनेकदा फजितीच होते. मग अशा पद्धतीचं जर स्वमत विचारलं तर कसं लिहिणार तुम्ही? मग हे स्वमत लिहिण्यासाठी तुम्हाला काय उपयोगी पडेल हे मी तुम्हाला सांगते की सध्या ह्या काळामध्ये तुम्ही काय करतात? मोबाईलवर काहीतरी बघता आहात, टी व्हीवर प्रोग्राम्स बघता आहात, पेपर वाचता आहात, जनरल अनेक गोष्टी बाहेर चाललेल्या आहेत, त्याच्या डिस्कशनमध्ये भाग घेत आहात. मग तुम्ही जे काही नवीन पाहाल, उदाहरणार्थ तुम्ही एखादा प्रोग्राम टी व्हीवर पाहिलात, एखादं हिंदी पिक्चर पाहिलात, धरून चाला, तर तुम्ही तो सिनेमा पाहून झाल्यानंतर लगेच 1 तासाभरात तुम्ही त्या सिनेमाविषयीचं तुमचं मत लिहून काढा की कसा वाटला हा पिक्चर, मला आवडला का, आवडला तर का आवडला, आवडला नाही तर का नाही आवडला, तुम्ही लिहू शकता. कारण शेवटी तुमचं मत हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मग तिथं तुम्ही
अधोरेखन करू शकता की माझ्या मते हा सिनेमा मला अमुक अमुक पद्धतीनं अतिशय आवडला. मग काय त्याची फोटोग्राफी आवडली असेल, त्यातला निसर्ग आवडला असेल, त्यातले संवाद आवडले असतील, मूळ कथा आवडली असेल, काहीही आवडलं असेल, तर मग हे तुम्ही नमूद करू शकता. तुम्ही लिहू शकता की मला यातलं सिनेमातलं काय आवडलं. एखाद्याला गाणी आवडली असतील, लिहू शकता तुम्ही की अतिशय कर्णमधुर असं संगीत आणि आशय घन अशी गाणी सिनेमामध्ये आहेत, म्हणून मला तो सिनेमा आवडला. हे तुमचं मत तुम्ही लिहायचं आहे. आणि अशी सवय तुम्ही केलीत, असा सराव तुम्ही केलात, तर आपोआपच कोणतंही स्वमताचा प्रश्न जरी तुम्हाला विचारला तरी तो तुम्हाला लिहिलंया सहजतेनं तुम्हाला ते स्वमत लिहिता येईल असं मला खात्रीनं वाटतं. आणखीन एक गोष्ट मराठीचा अभ्यास करताना मुलांना तुम्ही लक्षात घेतली पाहिजे, ते म्हणजे पेपरचा पॅटर्न. अभ्यास करताना कायम हा पॅटर्न आपल्या डोळ्यासमोर पाहिजे की किती मार्कांचा पेपर आहे, ती गुणविभागणी कशा पद्धतीनं झालेली आहे. मी या ठिकाणी एक नमुन्यादाखल तुम्हाला पेपरचा पॅटर्न या ठिकाणी तुमच्यासाठी आणलेला आहे. पहा, तुम्हाला कल्पना असेल की एकूण 5 विभागामध्ये ही तुमची कृतीपत्रिका विभागलेली आहे. 80 मार्काचा पेपर आहे, 3 तास इतकी वेळ आहे, उरलेले 20 मार्क्स जे आहेत ते ओरलसाठी आहेत, हेही तुम्हाला माहिती आहे. तुम्ही 9वीला पेपर अशा पद्धतीची कृतीपत्रिका सोडवलेली सुद्धा आहे. त्यामध्ये किरकोळ काही बदल 10वीच्या या कृतीपत्रिकेमध्ये असण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे हे जे 5 विभाग आहेत हे कायम डोळ्यासमोर ठेवायचे अभ्यास करताना. पहिला जो भाग आहे तो आहे प्रोज सेक्शन, ज्याला तुम्ही गद्य विभाग, इंग्रजीमध्ये ज्याला तुम्ही प्रोज सेक्शन असं म्हणता, तो हा गद्य विभाग आहे. आणि याचा प्रश्न क्रमांक आहे पहिला. एकूण जसे 5 विभाग आहेत तसे 5 प्रश्नही असणार आहेत बोर्ड एक्झाममध्ये. तर त्यामुळे प्रोज सेक्शनचा प्रश्न पहिला असणार आहे आणि तो या 3 विभागामध्ये विभागलेला आहे. अ, आ आणि ई. त्यातला अ आहे 7 मार्काचा, आ आहे 7 मार्काचा आणि ई आहे 4 मार्काचा, आणि सगळे मिळून 18 मार्क आहेत प्रोज सेक्शनला. आता यामध्ये तुम्ही जे धडे अभ्यासलेले आहेत, शाल कथेपासून ते शेवटपर्यंत तुम्ही जे सगळे धडे अभ्यासणार आहात पाठ्यपुस्तकातले, तर या धड्यांवर ॲक्टिव्हिटीज येणार आहेत. अ आणि आ 2 धड्यांवर 2 ॲक्टिव्हिटीज येतील आणि ईमध्ये तुम्हाला एक बाहेरचा पॅरेग्राफ दिला जाईल. अनसीन पॅसेज असं ज्याला तुम्ही म्हणता, पुस्तकातला नाही, बाहेरचा उतारा दिला जाईल आणि त्याच्यावर क्वेश्चन विचारले जातील. तर ते 4 मार्काचे असतील. तर त्यामुळे हा 18 मार्कांचा भाग असेल प्रोज सेक्शनच्या अंतर्गत. दुसरा जो विभाग आहे तो आहे पद्य विभाग, पोएट्री सेक्शन ज्याला तुम्ही म्हणता, आणि त्याचा प्रश्न आहे क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 हा जो आहे तो पद्य विभागाचा आहे. तोही 2 विभागात विभागलेला आहे. अ 8 मार्क, आ 8 मार्क, आणि एकूण 16 मार्कांचा आहे. यामध्ये जी कविता सेक्शन जो सगळा आहे, संत वाणीपासून ते स्वप्न करू साकारपर्यंतच्या कविता आहेत, तर या सगळ्या कवितांवर आधारित हा भाग असणार आहे आणि यामध्ये 2 ॲक्टिव्हिटीज येणार आहेत. तर पहिली ॲक्टिव्हिटी जी आहे ती प्रोज टाईपच ॲक्टिव्हिटी येणार आहे. कविता दिलेली असेल आणि त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातील. 2, 2, 2, 2 असे 4 प्रश्न असतील आणि 8 मार्कांचे ते प्रश्न असतील. आणि दुसऱ्या विभागामध्ये मात्र एखाद्या कवितेचं रसग्रहण. पण रसग्रहण कसं, तर त्यांनी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे. म्हणजे कसं की कवीचं नाव, कवितेचं नाव तुम्हाला दिलं जाईल, कवीचं नाव, कवितेचा विषय, कवितेचा आशय, कविता आवडण्याची कारणं किंवा न आवडण्याची कारणं, कवितेतील आवडलेली ओळ, असे पॉईंट्स तुम्हाला दिले जातील आणि त्या पॉईंट्सचं स्पष्टीकरण तुम्ही द्यायचं की जे 8 मार्काचं असणार आहे. आलं लक्षामध्ये? तर असा हा 16 मार्काचा दुसरा पोएट्री सेक्शन असणार आहे. हाही अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर तिसरा भाग जो आपण जातो तो रॅपिड रीडिंगकडे जातो, स्थूल वाचन. हे स्थूल वाचनाचे जे पाठ आणि कविता आहेत, उदाहरणार्थ मोठे होत असलेल्या मुलांनो, जाता असताला, किंवा विश्वकोश, व्युत्पत्ती कोश,
हे जे सगळे धडे आहेत हे स्थूल वाचनाचे धडे आहेत आणि त्याच्यावर आधारित फक्त 2 टिपा तुम्हाला विचारल्या जाणार. म्हणजे 3 ते 4 टिपा विचारल्या जातील, 2च तुम्ही लिहायच्यात त्यातल्या, आणि त्याला 6 मार्क आहेत, 3-3 मार्क असणार आहे. परंतु त्या टिपासुद्धा तयार करण्यासारख्या आहेत हां. की जाता असताना या कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा. अतिशय सुंदर कविता आहे पहा, की सूर्य मावळतीला चाललाय. रोज आपण पाहणारं हे दृश्य आहे, सूर्योदय आणि सूर्यास्त, पण तो मावळतीला निघालाय आणि तो या पृथ्वीच्या काळजीने त्रस्त आहे की आता मी गेल्यानंतर या पृथ्वीचं कसं होणार, हिला कोण प्रकाश देणार. अशी सुंदर कविता आहे, रवींद्रनाथ टागोर यांची कविता आहे ही. तर मग या स्थूल वाचनाचे हे जे पाठ आणि कविता आहेत ह्याच्यावर या टिपा विचारल्या जातील. तर ही कविता नीट समजून घेणं महत्त्वाचं आहे आधी, आणि ती जर समजून घेतली तर या टिपाला याला अजिबात जड नाही आहे. त्याला एकूण 6 मार्क या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर 4थ्या विभागाकडे आपण जातोय, तो आहे व्याकरणाचा भाग. एकूण 16 मार्काचा व्याकरणाचा हा भाग आहे आणि त्यामध्ये 1 आणि 2 विभागात आहे. पहिला आहे भाषा अभ्यास आणि दुसऱ्या व्याकरणाधारित कृती. आता हे व्याकरण आपण नेहमीच आपण अगदी प्रायमरीपासून व्याकरण सोडवत आलेलो आहोत. समानार्थी, विरुद्धार्थी, लिंग, वचन, काळ, त्यानंतर वाक्प्रचार, वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग, वाक्यांचे प्रकार बदल, असे अनेक भाग आहेत त्यामध्ये. याची मात्र आपल्याला सदैव प्रॅक्टिस केली पाहिजे. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं बाळांनो, तुम्हालाही माहिती आहे. तर त्यामुळे याची जर तुम्ही रोज प्रॅक्टिस करत गेलात, रोज एक 10 मिनटं हे व्याकरण धड्याखालचं किंवा आपलं जे वर्कबुक आहे त्या वर्कबुकमधलं व्याकरण जर रोज सगळं सोडवून काढलं, तुम्ही लिहून काढलं, तर या व्याकरणाच्या प्रश्नासाठी त्याचा निश्चित उपयोग होईल. आणि व्याकरणामध्ये 16 पैकी 16 गुण मिळवणं हे खरोखरच अवघड नाही आहे की जे तुम्ही सुद्धा साध्य करू शकाल. तर हा झाला 4था घटक. आणि 5वा जो महत्त्वाचा घटक मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे हा आहे उपयोजित लेखन. रायटिंग स्किल्स आहेत. इथे तुमची मराठीच्या अभ्यासाची खरी परीक्षा, कसोटी लागणार आहे बाळांनो. इथे तुम्हाला तुमची तयारी आहे, काय तुमचा आवाका आहे, काय तुमची भाषेतली एकूणच सगळी तयारी आहे, हे सगळं दिसणार आहे. आणि त्यामध्ये सुद्धा बरेच भाग आहेत. त्यामध्ये आहे पत्रलेखन किंवा सारांश लेखन, कथा लेखन, बातमी लेखन, जाहिरात लेखन आणि निबंध लेखन. या 3 पैकी कुठलेही 2 लिहायचे. कथालेखन, बातमी लेखन, जाहिरात लेखन या 3 पैकी कोणतेही 2 लिहायचे. त्याला 10 मार्क आहेत. याला 6, या 2ला 10 आणि हे 8 निबंध लेखनाचे. असा 24 मार्काचा तो फार मोठा प्रश्न आहे आणि अतिशय तुमची कसोटी पाहणारा प्रश्न आहे. तुमची तयारी किती आहे हे दर्शवणारा प्रश्न आहे. त्यामुळे या उपयोजित लेखनाची तयारी तर मी मगाशी सांगितलं, तुम्ही उत्तम प्रकारे आत्ता भरपूर वेळ आहे तुम्हाला, तुम्ही छानपैकी ही तयारी तुम्ही करू शकता. आणि त्यामुळं अशी जर ही सगळी तयारी करत गेलात लिखाणाची, आपण मगाशी वाचनाची तयारी म्हणलं, वाचन आणि आकलन, आणि नंतर आपण म्हणलं होतं की लेखन. तर त्यामुळं ही जर तयारी सदैव करत गेलात मगाशी सांगितलं तसं, तर मराठीचा पेपर जरी तुम्ही आत्ता आपण अवघड परिस्थितीमध्ये जरी असलो, कुणाचंही तसं प्रॉपर मार्गदर्शन तुम्हाला कोणाचंही नाही आहे, तुम्हीच अभ्यास तुम्ही करायचा आहे, तर असं जरी असलं तरी ही जर तुम्ही तयारी केलीत, हा जर तुम्ही सराव केलात, तर मला पूर्ण खात्री आहे की तुम्हीसुद्धा नक्कीच SSC बोर्ड परीक्षेमध्ये नक्कीच चांगले गुण मिळवणार आहात. माझी तुम्हा सगळ्यांकडून तीच अपेक्षा आहे की जास्तीत जास्त, कारण शेवटी लँग्वेजेसचे मार्क हे तुमची टोटल पर्सेंटेज वाढण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरतात. याचा आमच्या आधीच्या मुलांनीही अनुभव घेतलेला आहे, तुम्हीही घेणार आहात. तर त्यामुळं
एकूणच आपला काउंट वाढवण्यासाठी, आपलं पर्सेंटेज वाढवण्यासाठी या मराठी भाषेतले जे गुण आहेत हे खूप मोठी कामगिरी करणार आहेत तुमच्या गुणपत्रिकेमध्ये. तर म्हणूनच आत्ताच तयारी करा. अजूनही वेळ गेलेली नाही, भरपूर वेळ आहे. सगळे तुमच्या पाठीशी आहेत. तुमचे आईवडील, तुमचे शिक्षक, तुमची शाळा, तुमचे कोचिंग क्लासेस सगळे तुमच्या पाठीशी आहेत, तुमच्या बरोबर आहेत. तुम्ही फक्त सुरुवात करा. तर तुमच्या संपूर्ण अभ्यासासाठी, तयारीसाठी मी तुम्हाला सदिच्छा देते. तुम्हाला अनेक शुभाशीर्वाद देते आणि इथेच थांबते. धन्यवाद. थँक्यू सो मच मॅम. आजच्या तुमच्या सुरेख अशा व्याख्यानामुळे सर्वांना एक चांगली आणि नवीन दिशा मिळाली असेल. भाषा अभियानचे ऑनलाईन वर्ग तर सुरू आहेतच. फक्त जर तुम्हाला मॅमसोबत संपर्क साधायचा असेल तर त्यांच्या वेबसाईटची आणि फेसबुक पेजची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. जर तुम्हाला हे व्याख्यान आवडलं असेल तर नक्की आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि तुमच्या 10वीच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. तुम्हाला जर स्कूल फ्रॉम होम या सिरीजचे नवीन भाग बघायचे असतील आणि लाईफलाईन्सची इंटरव्ह्यू सिरीज बघायची असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.